पोलीस भरती 15,000 जागांसाठी निघाली आहे आणि ऑनलाईन अर्ज सुरुवात 29 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर 2025 हे तारीख या ठिकाणी दाखवल्या जात आहे आणि त्याचबरोबर अधिकृत वेबसाईट या ठिकाणी दाखवल्या जात आहे। तर हा व्हॉट्सअपवर या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो फेक मेसेज या ठिकाणी फिरत आहे, ज्यामध्ये सर्व जागा यामध्ये दाखवल्या जात आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती आहे आणि त्याचबरोबर भरपूर विद्यार्थ्यांचे मला कमेंट आली होती की सर पोलीस भरतीचे फॉर्म भरणे सुरू झाले आहे का, जाहिरात आली आहे का पोलीस भरतीची। तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे आणि कोणत्या महिन्यापर्यंत पोलीस भरती निघणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि त्याचबरोबर जे पोलीस भरती संदर्भात 3 अपडेट आले आहेत तर ते 3 अपडेट सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि त्याचबरोबर संपूर्ण माहिती मी तुम्हाला पोलीस भरतीबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखळे तुमचा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर सध्याच्या कंडिशनला जर आपण पाहिलं तर व्हॉट्सअपवर जे विद्यार्थी मित्रांनो हा मेसेज या ठिकाणी जास्त फिरत आहे आणि मला सुद्धा 2-4 जणांनी हा मेसेज या ठिकाणी पाठवला आणि फॉर्म भरणे चालू झाले आहे का असे त्यांनी मला या ठिकाणी विचारले। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2024-25 ऑनलाईन अर्ज सुरुवात 29 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर अधिकृत वेबसाईट दिलेली आहे। त्यानंतर ओपन फी वगैरे दिली आहे। पोलीस शिपाईच्या 10,908 जागा दाखवल्या जात आहे, पोलीस चालकच्या 234 दाखवल्या जात आहे। सन 2024-25 पोलीस भरतीसाठी रिक्त जागा मुंबई शहर 3,258, मुंबई चालक 176। ह्या काही मेसेज या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअपवर ह्या जवळपास 5-10 दिवसापासून फिरत आहे, एक लक्षात ठेवा ठीक आहे। आणि अजूनही ज्या विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती संदर्भात या ठिकाणी काहीही म्हणजे या ठिकाणी फॉर्म भरण्याबद्दल काहीही अपडेट या ठिकाणी आली नाही आहे। पोलीस भरती निघणार आहे मी असं काही या ठिकाणी तुम्हाला सांगत नाही, पण पोलीस भरती संदर्भात काही अफवा या ठिकाणी व्हॉट्सअपच्या माध्यमातून या ठिकाणी पसरवल्या जात आहे, एक लक्षात ठेवा ठीक आहे। तर सध्याच्या कंडिशनला फॉर्म भरणे चालू झाले नाही, तर हा काही मेसेज या ठिकाणी व्हॉट्सअपवर फिरत आहे आणि अजूनही त्या संदर्भात ऑफिशियली या ठिकाणी फॉर्म भरण्याची तारीख अजूनही या ठिकाणी निघाली नाही आहे, एक लक्षात ठेवा ठीक आहे। तर फॉर्म भरण्याची जी तारीख आहे अजूनही या ठिकाणी आलेली नाही आहे, तर आपल्याला या ठिकाणी आपापल्या तयारीवर या ठिकाणी फोकस करायचे, एक लक्षात ठेवा ठीक आहे। आणि पोलीस भरती येणाऱ्या दिवसामध्ये या ठिकाणी निघत आहे, एक लक्षात ठेवा ठीक आहे। आणि पोलीस भरती संदर्भात जे अपडेट सुद्धा आले तर ते 3 अपडेट मी तुम्हाला दाखवून देणार आहे आणि कधीपर्यंत हे भरती येणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। पहिलं जे अपडेट आहे की मंत्रिमंडळामध्ये या ठिकाणी 12 ऑगस्टला या ठिकाणी निर्णय झालेला आहे, मंत्रिमंडळामध्ये मंजुरी या ठिकाणी भेटलेली आहे 15,000 जागांसाठी पोलीस भरतीसाठी। आणि दुसरं अपडेट तुम्ही या ठिकाणी बघू शकता, महाराष्ट्राच्या ऑफिशियली त्यांचे जे विद्यार्थी मित्रांनो सोशल मीडिया हँडलवर हे पोस्ट या ठिकाणी शेअर करण्यात आली आहे। महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे 15,000 पदे भरण्यात येणार आहेत, त्याकरिता सन 2024-25च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। या भरतीमध्ये सन 2022 व सन 2023 मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे व भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे ठीक आहे। आणि तिसरं अपडेट तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तर हे पत्रक सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे। विषय बघू शकता, सन 2024-25 पोलीस शिपाई भरतीबाबत उपरोक्त विषयास अनुसरून खालील नमूद घटकांचे अधिपत्याखालील नवनिर्मित पोलीस ठाणे चेकपोस्ट करिता निर्माण करण्यात आलेल्या पदांमध्ये पोलीस शिपाईचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांच्या पदांचा समावेश करण्यात आलेला आहे। सदरची पदे ही पोलीस शिपाई भरती प्रक्रियेने भरण्याबाबत दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यानंतर तुम्ही जागा बघू शकता, रिक्त नवी मुंबईमध्ये 210 जागा रिक्त आहे, नागपूर शहरमध्ये 235 जागा रिक्त आहे, नागपूर ग्रामीणमध्ये 192 जागा रिक्त आहे, पुणे शहरमध्ये 854 जागा रिक्त आहे, कारागृहमध्ये 26 जागा रिक्त आहे, तर टोटल 1517 जागा रिक्त आहे। तरी खालील नमूद घटक प्रमुखांना कळविण्यात येते की त्यांनी सन 2024-25 पोलीस शिपाई भरतीकरिता यापूर्वी या कार्यालयास सादर केलेल्या माहितीमध्ये उपरोक्त नमूद पदांचा समावेश करून सुधारित कप्पीकृत आरक्षणाचा तक्ता कृपया आजच या कार्यालयास पाठवण्यात यावा ही विनंती। हे काही अपडेट याच्या अगोदर आलेला आहे, तर नवीन जी पोलीस भरती आहे विद्यार्थी मित्रांनो लवकरच तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आणि त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे गृहमंत्री आहे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचे लाडके, तर यांनी सुद्धा घोषणा केली की आम्ही 15,000 जागांसाठी पोलीस भरती काढणार आहे म्हणून। आणि नक्की जे विद्यार्थी मित्रांनो भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे, जेव्हा सुद्धा महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस जेव्हा सुद्धा घोषणा करते तर नक्की त्या ठिकाणी भरती काढते, एक लक्षात ठेवा। याच्या अगोदर सुद्धा
जवळपास 2023-24 मध्ये सुद्धा जवळपास 35,000 प्लस पदांसाठी जे पोलीस भरती देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कार्यकाळामध्ये तुम्हाला पाहायला भेटली असेल, तर नक्की या ठिकाणी पोलीस भरती तुम्हाला पाहायला भेटणार. आता पोलीस भरती कधीपर्यंत निघणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते. तर सध्याच्या कंडिशनला जर पाहिलं तर सोमवार ऑक्टोबर महिन्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, जसं महानगरपालिका झालं, जिल्हा परिषद झालं, पंचायत समिती झालं, ठीक आहे, तर ह्या काही निवडणुका सोमवार आहे आणि त्याचबरोबर सप्टेंबर महिन्यापर्यंत आचारसंहिता सुद्धा या ठिकाणी लागण्याची दाट शक्यता आहे. तर पोलीस भरती जे या ठिकाणी नव्याने जे पोलीस भरती या ठिकाणी निघण्याचे जे चान्सेस आहे, तर हे जवळपास आपल्याला ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्याच्या आसपास या ठिकाणी फॉर्म भरणे या ठिकाणी सुरुवात व्हायला तुम्हाला पाहायला भेटू शकते. तर जवळपास ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत पोलीस भरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की समोर जे निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि नवीन 15,000 जागांसाठी ही पोलीस भरती या ठिकाणी निघत आहे. पोलीस शिपाई झाला, पोलीस बॅट्समन झाला, पोलीस कारागृह झालं, ह्या पदामध्ये 18 ते 28 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 33 पर्यंत या ठिकाणी फॉर्म भरू शकता. आणि त्याचबरोबर जे चालकचं पद आहे 19 ते 28 पर्यंत वयोमर्यादा आणि SC/ST कॅटेगरीचे जर असाल तर 19 ते 33 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे. SRP मध्ये 18 ते 25 पर्यंत फॉर्म भरू शकता. SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरू शकता. आणि आपण निवड प्रक्रियेत पाहिलं पोलीस भरतीमध्ये सर्वात अगोदर आपला ग्राउंड असणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आहे. तर पोलीस भरती हे मुलांसाठी सुद्धा निघत आहे आणि मुलींसाठी सुद्धा या ठिकाणी निघत आहे. तर आपण या ठिकाणी ग्राउंडचा जर विचार केला तर पोलीस शिपाई झालं, त्याचबरोबर पोलीस बॅट्समन झालं, पोलीस कारागृह झालं, तर यामध्ये जे ग्राउंड आहे तर पहिलं दोन पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे 20 मार्कासाठी, गोळा फेक आहे 15 मार्कासाठी, 100 मीटर रनिंग आहे 15 मार्कासाठी अशा ग्राउंड असणार आहे. आणि महिला उमेदवारांचं जे ग्राउंड आहे 800 मीटर रनिंग आहे 20 मार्कासाठी, गोळा फेक आहे 15 मार्कासाठी, 100 मीटर रनिंग आहे 15 मार्कासाठी अशा प्रकारे या ठिकाणी आपलं 50 मार्काचं ग्राउंड होणार आहे. चालकचं जर आपण ग्राउंड पाहिलं तर चालकमध्ये पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी, गोळा फेक आहे 20 मार्कासाठी अशा प्रकारे 50 मार्काचं ग्राउंड आहे. आणि महिला उमेदवारांसाठी चालकमध्ये 800 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी आणि गोळा फेक आहे 20 मार्कासाठी अशा प्रकारे 50 मार्काचं ग्राउंड आहे. आणि SRPFचं जर आपण ग्राउंड पाहिलं तर SRPFचं जे ग्राउंड आहे हे 100 मार्काचं आहे, ज्यामध्ये 5 किलोमीटर रनिंग आपण 25 मिनिटामध्ये मारली तर आपल्याला यामध्ये 50 मार्क भेटते. त्याचबरोबर 100 मीटर रनिंग आहे 25 मार्कासाठी, त्याचबरोबर गोळा फेक आहे 25 मार्कासाठी अशा प्रकारे आपल्या या ठिकाणी 100 मार्काचं ग्राउंड या ठिकाणी पोलीस भरतीचं SRPFमध्ये या ठिकाणी होणार आहे. तर अशा प्रकारे SRPFचं ग्राउंड असते. आणि SRPFचं जर आपल्याला ग्राउंड पास व्हायचं असेल तर जवळपास आपल्याला 90च्या वर तर मार्क पडले पाहिजे, तेव्हा कुठं आपण SRPFचं ग्राउंड या ठिकाणी पास राहतो, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर अशी प्रक्रिया या ठिकाणी पोलीस भरती आहे. सर्वात अगोदर आपलं ग्राउंड होणार आहे पोलीस भरतीमध्ये. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे. पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार सामान्य ज्ञान, त्याचबरोबर करंट अफेअर्सचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते, तर आपल्याला 100चे 100 प्रश्न या ठिकाणी टिक करून येत आहे, कारण की पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही. निगेटिव्ह मार्किंग जर असते जे प्रश्न आपले बरोबर असते ते मायनस या ठिकाणी झाले असते. अशा प्रकारे 100 मार्काचा पेपर असते, 1.5 घंट्याचा टाइम आपल्याला भेटते, निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही राहत, ठीक आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण प्रोसेस सर्वात अगोदर ग्राउंड, दुसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल अशी संपूर्ण निवड प्रक्रिया पोलीस भरतीची आहे. तर येणाऱ्या दिवसामध्ये पोलीस भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत. आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहा. आजच्या व्हिडिओचा थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.